मी नवीन चार्ज घेतलेला असल्यामुळे आय डोंट वॉन्ट पण इथे संघटनामध्ये आम्ही कमी पडलो गेली अनेक वर्ष. जे संघटन अपेक्षित होतं ते होऊ शकलेलं नाही. आणि इथे आल्यानंतर मी जे उभा केलं आणि मी संघटनेतली कार्यकर्ती गेली 23 वर्ष मी संघटनेमध्ये काम करत असल्यामुळे मला हे सगळ्यात मोठं लिकेज वाटतं की इथे कार्यकर्त्यांची फळी मजबूत करून पक्षाचं संघटन मजबूत करण्याची गरज आहे. म्हणून मला जेव्हा महिला ऑब्झर्व्हरचा चार्ज इथे दिला गेला, आपल्याला माहिती आहे 12 वर्षामध्ये पहिल्यांदाच महिला अध्यक्षाची मी गोवा राज्यासाठी अपॉइंटमेंट केली आणि आम्ही आता आमच्या ऑलमोस्ट ब्लॉक कमिटीज आणि बूथ कमिटीज वगैरे आम्ही कंप्लीट करत आणलेले आहेत. महिलांचं चांगलं संघटन राज्यामध्ये झालेलं आहे आणि चांगले कार्यक्रम आम्ही त्याच्या माध्यमातून महिलांच्यासाठी घेत आहोत. हे माझं काम बघितल्यानंतर आमच्या पक्षाचे नेते आदरणीय पवारसाहेबांनी आणि आदरणीय प्रफुल्ल पटेल साहेबांनी माझ्यावर सेंट्रल ऑब्झर्व्हरची जबाबदारी दिली की त्यांना पण असं वाटलं की खरंच इथे संघटनेमध्ये काही होण्याची गरज आहे जे कोणी करू शकलं नाही किंवा कोणी डिवोशन दिलं नाही, त्याच्यामध्ये योगदान दिलं नाही. आणि जेव्हा त्यांनी मला विचारलं की तुम्ही ह्याच्यामध्ये आणखी वेळ देऊन योगदान देऊ शकाल का, आय सेड येस. म्हणून माझ्यावर सेंट्रल ऑब्झर्व्हरची जबाबदारी दिली. ह्या जबाबदारीमध्ये माझं प्राधान्य हेच असेल की संघटना मजबूत करणं. कारण जेव्हा संघटना मजबूत होईल, आमचे कार्यकर्ते मजबूत होतील, तेव्हा आमच्या प्रत्येक ब्लॉक्समध्ये कार्य उभं राहील. आणि कार्य ही सगळ्यात मोठी पावती आहे. जे आपण म्हणालात की युती वगैरे वगैरे हे सर्व नंतर ठरेल. जेव्हा आमची संघटना मजबूत झाल्यानंतर आमचे काही हक्क वाढतील आणि आम्ही जास्त काही अपेक्षित करू शकतो. युती आम्ही करायची की नाही करायची हा निर्णय पण अजून झालेला नाहीये. तो अप्रोप्रिएट टाइम तो डिसिजन होईल. आणि युती करायची असेल तरी आम्ही तयार आहोत, युती करायची नसेल तरी आम्ही तयार आहोत आणि त्या दृष्टीने संघटनाची बांधणी करण्याचा माझा प्रयत्न आहे. मॅडम, माध्यमांच्या संदर्भातला जो प्रश्न आहे तो खूप ऐरणीवरती आहे. वेगवेगळ्या प्रकारचे मतप्रवाह येतात. पार्टीचं डिसिजन काय झालेलं आहे? आधी आम्ही स्टेट एक्झिक्युटिव्ह कमिटीमध्ये असा एक निर्णय घेतला होता की तज्ज्ञांची एक समिती सरकारने करावी, शिक्षण तज्ज्ञांची, जे त्याच्यामधले खरं एक्सपर्ट्स आहेत, ह्या सर्वांची एक समिती करावी आणि त्या समितीने एक अहवाल सादर करावा सरकारला आणि निर्णय घ्यावा. त्या अहवालातून सरकारने निर्णय घ्यावा की काय एक्झॅक्ट निर्णय घ्यायला पाहिजे. परंतु काही कारणास्तव ती शिक्षण तज्ज्ञांची समिती अपॉइंट केली गेली नाही, त्याच्यावर अहवाल आला नाही आणि सरकारने निर्णय घेतला. आणि म्हणून आता आमची भूमिका अशी आहे की आम्ही सरकारला पुन्हा एकदा उद्या डेलिगेशन देऊन आणि आजचं आमचं जे कार्यकारिणीच्या मीटिंगमध्ये काल मेमोरंडम जे झालंय ते देऊन आम्ही पुन्हा असंच आमचं मत प्रदर्शित करणार आहोत की आम्ही जे पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं होतं की शिक्षण तज्ज्ञांची समिती नेमून आपण निर्णय जाहीर करावा, आम्ही अजूनही आमच्या मताशी ठाम आहोत. आपण अजूनही समिती करावी आणि मग निर्णय घ्यावा. तोपर्यंत स्टेटस को द्यावा असा आम्ही निर्णय झालेला तो माघारी घ्यावा.